नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये जिल्हा परिषद पुणे यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली पाहू शकता. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जे आहेत जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे. 2 जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेले आहेत. तुमची झडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यांची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल किंवा कुठल्या पदाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तेही सांगा. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे, त्यामुळे कुठं जायची गरज नाही. घरी बसले तुम्ही अप्लाय करू शकता आणि कुठलीही याची परीक्षा होत नाही मित्रांनो, कारण की ही राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही त्यांची पदभरती आहे जी की मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही 11 महिन्याची पदभरती केली जाते. आपल्याला माहिती असेल NHMच्या मित्रांनो वेगळ्या जागा असतात आरोग्य विभागामध्ये आणि परमनंट वेगळ्या जागा असतात. तुम्ही म्हणाल की कंत्राटी पदभरती कसं काय चालू, तर ह्याचे वेगळी मित्रांनो खूप दिवसापासून बिंदूनामोली तयार होते NHMची. आणि तुमच्या परमनंट जसं की आरोग्यसेवक ग्रामसेवक वगैरे हे वेगळ्या जागा असतात, आरोग्य विभागाच्या वेगळ्या गटच्या जागा असतात. तर याच्यासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट आलेली आहे. पहिली जाहिरात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो स्टाफ नर्सची पदं आहेत आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष म्हणजेच MPWच्या देखील मित्रांनो पोस्ट आहेत. या ठिकाणी पहा MPWसाठी 97 जागा आहेत टोटल, तुमच्या प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सी आहेत. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी मित्रांनो 78 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो वैद्यकीय अधिकारीसाठी देखील 94 जागा आहेत. तर बघा मित्रांनो, दुसरी जाहिरात देखील या ठिकाणी आलेली आहे. याच्यामध्येही तुम्हाला सांगतो की कुठली पदं भरली जाणार आहेत, याचीही एक्झाम होत नाही. 2 जाहिराती ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले आहेत. पहा इथं तुम्ही पाहू शकता जाहिरात सेक्शनमध्ये पुणे जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती या ठिकाणी ही पहिली जाहिरात आहे आणि या ठिकाणी ही दुसरी जाहिरात आहे. पहा मित्रांनो, तर याच्यामध्ये दुसऱ्या जाहिरातीमध्ये मित्रांनो जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी पोस्ट आहे. 35,000 स्टार्टिंग पेमेंट असतो या पदासाठी. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकसाठी देखील मित्रांनो 1 जागा आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी देखील 1 जागा आहे मित्रांनो. तर 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. तर बघा आता ही जी पदं भरली जात आहेत याच्यामध्ये मित्रांनो ह्या 2 जाहिराती आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूयात. तर बघा डेटा एंट्री ऑपरेटरला मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा IT बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BTech हे झालेलं आहे, किंवा ते नसेल तर तुमचं IT BCA BBA किंवा BSc IT झालं आहे, किंवा ग्रॅज्युएशन विथ 1 इयर डिप्लोमा सर्टिफिकेट झाला इन कॉम्प्युटर सायन्समधून तरी हे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम ॲट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड कॉम्प्युटर नॉलेज इन्क्लुडिंग MS ऑफिस MS वर्ड MS PowerPoint मागितलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं इंग्लिश 30 WPM टायपिंग आणि हिंदी किंवा मराठी 25 WPM टायपिंग या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. तर ही डेटा एंट्री ऑपरेटरसाठी झालं. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी. यासाठी मात्र तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन कुठूनही असेल, परंतु MBA किंवा हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट झालेला आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यासोबतच 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स त्यांनी पब्लिक हेल्थ प्रोग्राम किंवा एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम किंवा मिशन ॲट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड कॉम्प्युटर नॉलेज मागितलेलं आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी. तर हे 2 पद आहेत हे एका जाहिरातीमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात जी आहे ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी बहुउद्देशीय MPW पुरुषांसाठी जागा आहे, ज्याला 18,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. 12वी सायन्स तुमचं पाहिजे प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे, किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला आहे तुमचा, तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. पुणे ZPसाठी जागा आहे. स्टाफ नर्ससाठी मित्रांनो GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तुमचं, तर तुम्हाला 20,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर MBBSसाठी जागा निघालेली आहे. BMSसाठी देखील या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे MBBSचे उमेदवार जर नाही भेटले तर BMSचे उमेदवार देखील घेतले जाणार आहेत. तर या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन तुम्हाला फीस देखील ऑनलाईनच भरायची आहे, त्याच्यामुळे कुठेही जायची गरज नाही. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जी या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिलेली तीही पहा, CHA.maha-arogya.com. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतो आहे. इथून देखील तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तिथूनही तुम्हाला पाहायला भेटेल. तर पहा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरते वेळेसच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट देखील याचं करायचे, जी फीस त्यांनी ठेवलेली त्याच्याबद्दल. तर बघा आता याच्यासाठी मित्रांनो तुमचं सिलेक्शन कसं होतं. जसं की मित्रांनो
फक्त MBBSची पदं सोडून बाकी सर्व पदांसाठी तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण धरले जातात. त्यानंतर मित्रांनो आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला मित्रांनो या ठिकाणी 20 गुण दिले जातात आणि पदाशी संबंधित निगडीत अनुभव असेल तुम्हाला तर 30 गुण दिले जातात. असे म्हणून 100 मार्काचं कट ऑफ लावला जातो. त्यावरून सिलेक्शन होतं, एक्झाम होत नाही या ठिकाणी मित्रांनो. तर आता पहा ही पदं जी भरली जात आहेत याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत 26 मार्च 2024 पर्यंत. 26 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचे आहेत. तर बघा याच्यासाठी मित्रांनो 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरून घ्या. याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला उमेदवारांसाठी 300 रुपये फीज आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 200 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. आता याच्यासाठी अजून ज्या सूचना त्यांनी दिलेल्या जसं की मित्रांनो डॉक्युमेंट वगैरे अपलोड करताना व्यवस्थित अपलोड करायचे. ऑनलाईन फॉर्म देखील जो दिलेली माहिती आहे तुमच्या डॉक्युमेंटवरती तशीच तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. तर दोन्ही पदांसाठी तुम्हाला सेम डेट आहे मित्रांनो 26 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. ही वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला जी फीज दिलेली ती गुगल पे, पेटीएम, फोनपेने तुम्ही ऑनलाईन जे आहे ते मित्रांनो भरू शकतात. तुम्हाला यावेळेस DD काढायची गरज नाही. कुठलाही DD किंवा अर्ज देखील तुम्हाला कुठं पाठवायचा नाही मित्रांनो. त्याची कार्यालयात चौकशी करायची नाही असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सर्व फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमच्या अर्जाची छाननी करून पात्र अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जिल्हा परिषद पुणेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट देखील तुमची तिथंच लावली जाते मित्रांनो. तर फक्त फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, नंतर कुठेही जायची गरज नाही. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.